पास CET या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आता परीक्षेला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. आपण फक्त सराव करणार आहोत. म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी 5 ते 6 प्रश्नांचा अभ्यास करू आणि रिव्हिजन करूया. ठीक आहे. चला आता मराठी विषयामध्ये बघा, आपण पटपट 5 किंवा 6 प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे विरामचिन्हे, जो नेहमी विचारला जातो. ही पुढील विरामचिन्हे पाहून घ्या. पहिला आहे पूर्णविराम. त्यानंतर दुसरं चिन्ह जे तुम्हाला दिसतंय, या चिन्हाला म्हणतात एक डॉट आणि कॉमासारखा, याला म्हणतात अर्धविराम. 2 छोटी वाक्ये जर उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतील तर त्या वाक्यांच्या मध्ये हे अर्धविराम वापरला जातो. त्यानंतर आहे पूर्णविराम, एकाच गटातले अनेक शब्द दाखवण्यासाठी. त्यानंतर जे 2 डॉट आहेत त्याला म्हणतात अपूर्णविराम. हा कुठे वापरला जातो? जर आपल्याला वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर हा वापरला जातो. उदाहरणार्थ उदाहरणार्थ की एखादा मुलगा पुढील विषयांमध्ये पास झाला आणि त्याचे मिळालेले मार्क्स असे आहेत. मग ते वाक्य संपल्यानंतर अपूर्णविराम दिला जातो आणि त्यानंतर पुढे मार्क्स टाकले असं. त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर पुढे आहे उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर एकेरी अवतरण चिन्ह आहे, जे की एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर वापरलं जातं. त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह आहे, जे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर 2 चिन्ह दिसत आहेत. याच्यामधल्या एकाला म्हणतात पहिल्या वाल्याला अपसारण चिन्ह. संयोग चिन्ह हे शब्दांमध्ये जोडण्यासाठी वापरलं जातात. उदाहरणार्थ विद्यार्थी भांडार किंवा प्रेमविवाह. आणि दुसरं जे चिन्ह आहे, जे संयोग चिन्हासारखं दिसतंय, त्याला म्हणतात अपसारण चिन्ह. जे अपसारण चिन्ह बोलता बोलता विचारमालिका जर तुटली तर तिथे वापरले जाते. उदाहरणार्थ मी तिथे गेलो पण, त्यानंतर अपसारण चिन्ह. किंवा जर आपल्याला एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर तिथे देखील अपसारण चिन्ह वापरले जाते. पुढे थोडक्यात बघणार आहोत आपण अलंकार. अलंकारावर देखील प्रश्न विचारला जातो, 1 किंवा 2. आता अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक म्हणजे शब्द अलंकार आणि दुसरा म्हणजे अर्थ अलंकार. शब्द अलंकारामध्ये 3 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार आहेत. आता अनुप्रास म्हणालात तर अनुप्रास अलंकार हा कधी होतो? तर अनुप्रास अलंकार असा होतो की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेमध्ये एकाच अक्षराची सारखी पुनरावृत्ती होते तेव्हा अनुप्रास होतो. यमक कधी होतो? तर यमक अलंकार एखाद्या कवितेच्या ठराविक ठिकाणी 1 किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आली तर तिथे यमक होतो. श्लेष अलंकार कधी होतो? तर एकच शब्द 2 अर्थांनी वाक्यामध्ये वापरले गेले तर तिथे श्लेष अलंकार होतो. हे सारे शब्द अलंकार. पण जर तुम्ही अर्थ अलंकार बघितलं तर अर्थ अलंकाराचे भरपूर प्रकार आहेत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, अनन्वय, दृष्टांत, स्वभावोक्ती, अन्योक्ती आणि चेतनागुणोक्ती. आता जर त्याच्यामध्ये तुम्ही उपमा बघितलं तर उपमामध्ये काय असतं की 2 वस्तूंमधील साम्य हे एका चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेलं असतं. उत्प्रेक्षा म्हणालात तर उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. जिथे आपण 2 वस्तूंची तुलना करतो तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. त्यानंतर पुढे बघितलं तर रूपक अलंकार. रूपक अलंकार कधी होतो? की उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे, ती वेगळी नाही आहेत असं जिथे वर्णन केलेलं असतं तिथे रूपक अलंकार होतो. त्यानंतर व्यतिरेक म्हणालात तर तिथे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं तिथे वर्णन केलेलं असतं. त्यानंतर आहे अनन्वय. अनन्वय अलंकार कधी होतो? की जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. त्यानंतर आहे पुढे दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार कधी होतो? की जेव्हा एखाद्या विषयाचे वर्णन करून झालं तर त्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी आपण त्याच अर्थाचा एखादं उदाहरण देतो तेव्हा तिथे दृष्टांत अलंकार होतो. दृष्टांत अलंकारानंतर आहे स्वभावोक्ती. स्वभावोक्ती अलंकार कधी होतो? तर एखाद्या प्राण्याचं किंवा व्यक्तीचं किंवा वस्तूचे त्याच्या स्वभावाच्या स्थितीचे आणि हालचालीचे जेव्हा नामांचे प्रकार हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नामांवर आधारित प्रश्न विचारला जातो.
ज्याच्यामध्ये सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे आणि भाववाचक नाम आहे. सामान्य नाम म्हणालात तर नदी, पर्वत अशा प्रकारे सामान्य नाम असतं. आणि विशेष नाम म्हणजे त्याच्यामध्ये नाव येणार, पर्वताचं नाव, नदीचं नाव, इतर नावे. तर ही सामान्य नाम आणि विशेष नाम. आणि त्यानंतर भाववाचक नावामध्ये गुणवैशिष्ट्ये येतात. आनंद, दुःख, चांगुलपणा. भाववाचक नावामध्ये याचा समावेश होतो. याच्या अतिशय सोपा हे प्रकार आहेत तीनही. याचा 1 मार्क नक्की तुम्हाला मिळेल. क्रियाविशेषण अव्यय बघितले तर याचे 2 प्रकार पडतात. एक अर्थमूलक आहे आणि दुसरा स्वरूपमूलक आहे. ओके. तर आता क्रियाविशेषणामध्ये बघितलं तर पहिला अर्थमूलकमध्ये एकूण 5 प्रकार आहेत. एक कालवाचक. कालवाचकमध्ये काळ दाखवला जातो, म्हणजे आत्ता, आधी, उद्या, परवा, सांप्रत, लगेच, पूर्वी, मागे, वारंवार, नित्य, सदा, सर्वदा हे काल दर्शवतात, कालवाचक क्रिया दर्शवतात. त्यानंतर क्रियाविशेषणामध्ये स्थलवाचकमध्ये गेलात तर स्थलवाचकमध्ये सर्वत्र, तिथे, इथे, येथून, समोरून, खालीवर, कोठे, अलीकडे हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहेत. त्यानंतर आहे रीतिवाचकमध्ये बघितलं तर असे, जसे, तथे, तसे, हळू, सावकाश, झटकन, पटकन, टपटप, चमचम, खरोखर, खचित हे रीतिवाचकमध्ये शब्द येतात, क्रियाविशेषण अव्यय येतात. संख्यावाचकमध्ये बघितले तर नेहमी, भरपूर, थोडा, क्वचित, जरा, किंचित, बिलकुल, मुळीच, भरपूर हे संख्यावाचक. प्रश्नार्थकमध्ये आपण पाहिलं तर का, ना, न, का, ना हे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आहेत. म्हणजे तुम्ही आमच्याकडे याल का, तर का हा प्रश्नार्थक अव्यय झाला, क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर आपण स्वरूपानुसार जर प्रकार बघितले, स्वरूपानुसार 3 प्रकार पडतात. एक आहे सिद्ध, दुसरा साधित आणि तिसरा आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय कुठले आहेत तर इथे, तिथे, मागे, पुढे इत्यादी. प्रत्यय साधित म्हणालात तर त्याच्यामध्ये प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय तर मोठ्याने, वस्तुतः, एकदा, असताना, कोठून वगैरेंसारखे शब्द मूळ शब्दांना प्रत्यय लावून बनलेले आहेत, म्हणून ते साधित क्रियाविशेषण अव्यय आहेत. आणि त्यानंतर स्थानिक क्रियाविशेषण अव्यय म्हणालात तर ती काय माती खाते, म्हणजे माती हे नाम झाले, तेच क्रियाविशेषण अव्यय झाले. तो इंग्रजीत चांगले बोलतो, म्हणजे चांगले हे क्रियाविशेषण अव्यय झालेले आहे, स्थानिक क्रियाविशेषण अव्यय आहे. याच्यामध्ये काय असतं तर खरोखर या ठराविक वाक्यामध्ये जे शब्द आलेले आहेत ते इतर प्रमाणेच आहेत, पण यांना आपण याच्यामध्ये नाम, विशेषण, कृदंत, शब्दयोगी, उभयान्वयी या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय येतात, त्यांचा समावेश होतो. शब्दयोगी अव्यय बघितलेत तर पुढे, मागे, पण, फक्त, शिवाय, खाली, पासून, खेरीज, समक्ष, आत्ता, पूर्वी यांसारखे अव्यय येतात आणि हे अव्यय शब्दाला जोडून येतात, त्यामुळे त्यांना शब्दयोगी अव्यय बोलले जाते. आणि त्यामुळे शब्दयोगी अव्ययावरती एका दुसरा प्रश्न आला तर नक्की त्याचे मार्क्स घालवू नका, चांगलं पाठ करा. विभक्ती आणि प्रत्यय याच्यावरती 2024मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींमध्ये प्रश्न आलेले आहेत आणि ते अतिशय सोपे होते. जर हा तक्ता तुम्ही पाठ केलात, व्यवस्थित लक्षात ठेवलेत तर याचे तुमचे मार्क्स नक्कीच जाणार नाही. तर बघा इथे विभक्ती प्रत्यय दिलेले आहेत. प्रथमाला काहीच नाही आहे, पण कर्ता म्हणजेच प्रथमा. त्यानंतर द्वितीयामध्ये कर्माला ला, स, ते, ना हे जोडलेले असतात. तृतीयामध्ये करण, ने, ए, शी, नी. चतुर्थीमध्ये सला, ते, ना संप्रदान. पंचमीमध्ये ऊन आणि हून आलेले असते, अपादान जोडलेले असते. षष्टीमध्ये चा, ची, चे, चाची हा संबंध. प्रत्यय आणि उपसर्ग हे पण 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न आहेत. तर प्रत्यय आणि उपसर्ग यांचा 1 मार्क घालवू नका, नक्की पाठ करा. प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी येतो, म्हणजे शब्दाच्या शेवटी जर य, न, क, ता, नी यांसारखे अक्षरे आली असतील तर तिथे
तर ते प्रत्यय तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि उदाहरणे दिलेली आहेत. जनक आहे, जनन आहे आणि उपसर्ग जो आहे तो शब्दाच्या सुरुवातीला येतो. ओके, म्हणजे उदाहरणार्थ दिले बदनाम. ओके, सो उपसर्ग हा सुरुवातीला असतो, त्यामुळे तो ओळखणं आपल्याला सोपं जातं आणि प्रत्यय हा शेवटी असतो. हा नक्की लक्षात ठेवा.